सलग 8 ते 10 दिवस बरसलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने कही खुशी कही गम असा माहोल निर्माण केला आहे. शहरी भागामध्ये आटलेल्या उचक्या देणाऱ्या बोअरला पाणी आल्यामुळे नागरिक खुश आहेत, तर ग्रामीण भागात झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी दुःखी आहेत. सलग 8 ते 10 दिवस पडलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले. काही शेतकऱ्यांचा कांदा काढायचा राहिला होता. अजूनही शेतामध्ये चिखल आहे. अनेकांचा कांदा जागेवरच नासून गेलाय. ज्यांनी उन्हाळी भुईमूग केला आहे त्यांच्या भुईमुगाला खालून कर फुटले आहेत, तर बाजरी कणसातच उगवली आहे. जोरदार वारे आणि पावसाच्या माऱ्यामुळे कडवळ मकवान जमिनीवर झोपले आणि चिखलात बुडाले आहे. केळीचे खुंट मधूनच पिचकल्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया गेले. उन्हाच्या झळा लागू नये म्हणून शेतकरी पॉलिथिन पेपरने डाळिंब झाकतात, पण जोरदार वारे आणि पावसाच्या माऱ्यामुळे कागद फाटून त्याची लक्तरे उडाली आहेत. दिनांक 28 व 29 मे पासून पावसाने थोडी उघडीप दिली. सकाळी ऊन पडतंय आणि दुपारपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार होतंय. रानाला वापसा येण्याची चिन्हे काही दिसेनात. टोमॅटोची झाडे चिखलात झोपली आहेत. पालक, कोथिंबीर, शेपू यांचा चिखलाने राडा उठलाय. आंब्याची तर झाडाखालीच सडगाण झाली. ज्यांच्या फळबागा वाचल्या आहेत अशांना चिखलामुळे शेतात जाऊन फवारणी करता येईना. त्यामुळे फळपिकांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. वेळापूर परिसरातील जिरायती शेती असलेल्या 8 शेतकऱ्यांचे 6 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, तर बागायती पीक असलेल्या माळशिरसमधील 231, वेळापूरमधील 136, म्हाळुंगमधील 245, पिलीवमधील 38, इस्लामपूरमधील 17, दहेगावमधील 304, अकलूजमधील 27, नातेपुतेमधील 224, फोंडशिरसमधील 221, खुडूसमधील 118 अशा 1561 शेतकऱ्यांच्या बागायती क्षेत्राचे सुमारे 1102.88 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. फळपीक असणाऱ्या माळशिरसमधील 71, वेळापूरमधील 102, म्हाळुंगमधील 53, पिलीवमधील 33, दहेगावमधील 21, अकलूजमधील 20, नातेपुतेमधील 43, फोंडशिरसमधील 14, खुडूसमधील 39 अशा 396 शेतकऱ्यांच्या 253.19 हेक्टर क्षेत्रावरील फळपीक बाधित झाले आहे. वेळापुरातील 3 घरांची पूर्णतः पडझड झाली असून माळशिरस तालुक्यातील अंशतः पडझड झालेल्या घरांची संख्या 420 इतकी आहे, तर 32 गोठ्यांची पडझड होऊन वादळी वारा व पावसाने तालुक्यातील 11 जनावरे दगावली आहेत.